आज देशभरामध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातोय आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचं नवी दिल्लीत वितरण झालं आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे एक सकारात्मक बाब म्हणजे मराठी बोलणाऱ्या मराठी भाषिक आणि मूळ यवतमाळ जिल्ह्यातले वैज्ञानिक डॉक्टर विवेक पोलशेट्टीवार यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आले। आपल्या सोबत डॉक्टर विवेक पोलशेट्टीवार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। विवेक सर, पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला हा पुरस्कार मिळालाय, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। नेमकं कोणत्या विज्ञानाच्या कोणत्या संशोधनाच्या आधारे हा पुरस्कार देण्यात आला आणि तुमचा प्रवास कसा राहिला या सगळ्या पुरस्कारापर्यंतचा? ओके, धन्यवाद। आमचं ग्रुपचा रिसर्च आहे आपलं क्लायमेट चेंजचं सोल्युशन शोधायसाठी। क्लायमेट चेंज म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ही कार्बन डायऑक्साईडमुळे होतं। मग असं काय करता येईल की हा सगळा वायू जो आहे आपल्या वातावरणामधला तो ओढून घ्यायचा आणि फक्त ओढून जमा न करता त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवायचे। राईट, तुम्ही CO2 पासून पेट्रोल बनवू शकता, डिझेल बनवू शकता, वेगवेगळे केमिकल्स बनवू शकता, फार्मास्युटिकल बनवू शकतात, पॉलिमर्स बनवू शकतात। पण CO2 ला कोणत्याही दुसऱ्या पदार्थामध्ये जर तयार करायचं असेल तर त्याला खूप एनर्जी लागते। तर ती मग आम्हाला काहीतरी असा एक मटेरियल शोधून काढायचं आहे की जो CO2 ला सुद्धा ॲक्टिवेट करेल आणि जे सूर्याची जी एनर्जी आहे जी फ्री आहे ती सुद्धा ती हार्वेस्ट करेल, ओढून घेईल। आणि ब्लॅक गोल्ड एक्झॅक्टली हे असं नॅनो मटेरियल आहे जे नॅनो स्केलमध्ये आहे। ते सूर्याची एनर्जी ओढून घेतं आणि ती एनर्जी तो CO2 ला देतो आणि मग CO2 ला ॲक्टिवेट करतो। तीच एनर्जी पाण्याला सुद्धा देतो आणि पाण्याला सुद्धा ॲक्टिवेट करतो। आणि मग बघा, CO2 फ्री आहे, पाणी फ्री आहे, सूर्याची एनर्जी सुद्धा फ्री आहे। तर CO2, पाणी आणि सूर्याची एनर्जी मिळून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो। आणि आता हे आमच्या लॅब स्केलवर तर खूप चांगलं सुरू आहे आणि आता आम्ही इंडस्ट्रीसोबत कोलॅबरेट करून याला अपस्केल करायचा प्रयत्न करतोय। ते जर सक्सेसफुल झालं तर म्हणजे जे आमचं जे हे सोल्युशन आहे याचा म्हणजे डायरेक्ट फायदा क्लायमेट चेंजच्या आपल्याला फाईट करण्यासाठी होऊ शकतो। प्रेक्षकांच्याही आपल्या लक्षात आलं असेल की ब्लॅक गोल्ड का म्हटलं गेलं, कारण सध्या कार्बन डायऑक्साईड आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर त्याला हे करणारं एक प्रकारचं सोनं आहे। पण तुम्ही याचं संशोधन केलं का आणि त्याविषयीचं नाव देणं ही सगळी प्रोसेस कशी होती एक्झॅक्टली? बघा, गोल्ड जनरली असं येलो शायनी कलर असतं। त्याचं कारण असं असतं की गोल्ड जे गोल्ड आपण वापरतोय त्याच्यावर जेव्हा लाईट पडतो तर सगळा लाईट तो रिफ्लेक्ट करतो। पण आम्हाला काय करायचं होतं, रिफ्लेक्ट नव्हतं करायचं, आम्हाला तो लाईट घ्यायचा होता। तर त्यासाठी आम्ही नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून असं गोल्ड बनवलं की तो सूर्याचे कण रिफ्लेक्ट न करता ओढून घेतो आणि त्याच्यामुळे तो सोनं काळच होतं। म्हणजे आपल्याला दिसायला सुद्धा ते काळं सोनं दिसतं आहे, प्युअरली मेटॅलिक गोल्डच आहे ते, पण ते काळं आहे कारण सगळे फोटॉन्स घेऊन घेतात, सूर्याचे किरण घेऊन घेतो आणि मग ती एनर्जी आपण खूप साऱ्या गोष्टीसाठी वापरू शकतो। एक एक्झाम्पल म्हणजे CO2चं वेगवेगळ्या पदार्थामध्ये कन्व्हर्शन। यामुळे जे सध्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे ग्लोबल वॉर्मिंग आहे तर त्यावरती हे सोल्युशन ठरू शकेल जागतिक तापमानवाढीवर सुद्धा? हो, हे वन ऑफ द बेस्ट सोल्युशन आहे। बघा, सिम्पल सोल्युशन काय आहे की हे हवामानामधलं सगळं CO2 तुम्ही ओढून घ्या आणि कुठेतरी स्टोअर करा। पण मग कुठेतरी स्टोअर केल्यानंतर कधी काही ऍक्सिडेंट होऊन तो CO2 पुन्हा बाहेर येऊ शकतो। तो काही परमनंट सोल्युशन नाही आहे। मग असं सोल्युशन करायला पाहिजे की CO2 घ्या आणि त्याचं वेगवेगळ्या गोष्टीत रूपांतर करा जे आपल्याला पाहिजे। आपल्या तुम्ही अवतीभोवती बघाल तर मॅक्झिमम गोष्टी कार्बन पासून बनलेल्या आहे, CO2 सुद्धा कार्बन पासून बनलेला आहे। मग हा CO2 आपला कार्बन सोर्स होऊ शकतो आणि तसं जर झालं तर आम्ही त्याला म्हणतो सायक्लिक कार्बन इकॉनॉमी। म्हणजे CO2 घेणार आणि CO2 पासून समजा तुम्ही फ्युएल तयार करणार, त्याला बर्न करून जे एनर्जी मिळणार त्याच्यापासून तुम्ही फंक्शन करणार, ते कार चालवणार आणि जे CO2 पुन्हा एमिट होणार तो वातावरणात एमिट न होता पुन्हा तुम्ही त्याचं पेट्रोलमध्ये रूपांतर करणार। त्याच्यामुळे एक सायकल तयार होईल आणि CO2 कधीच एन्व्हायरमेंटमध्ये जाणार नाही आणि तुम्हाला जे एनर्जी पाहिजे आहे ते सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील। सर, कमर्शियली फिजिबल किंवा प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनसाठी लार्ज स्केलवर या प्रोजेक्टचा विचार होतोय का आणि तो कितपत फिजिबल आहे? खासगी क्षेत्रातले काही लोक यासाठी इच्छुक आहेत का? कसं काय सध्याची स्थिती आहे? आता सध्याच्या परिस्थितीत तोच एक चॅलेंज आहे की हे कितपत सक्सेसफुल होईल अपस्केलिंगवर। माझं पर्सनल असं मत आहे की हे नक्की सक्सेसफुल होईल। याच्यासाठी जरा जास्त चांगला सपोर्ट पाहिजे गव्हर्नमेंटकडून, प्रायव्हेट इंडस्ट्रीजकडून, कारण आम्ही सायंटिस्ट एका छोट्या लॅब लेवलपर्यंतच करू शकतो। पण त्याच्यावर जर आपल्याला अपस्केल करायचं असेल तर ते इंडस्ट्रीच्या लोकांनी पार्टिसिपेट करावं लागेल, कारण त्यांना एक्सपर्टीज असतं छोट्या स्केलचं मोठ्या स्केलवर करायचं। ते जर झालं, तो जर सपोर्ट मिळाला तर माझं तरी असं म्हणणं आहे की हे सक्सेसफुल होऊ शकतं।
पण जर हे सक्सेसफुल झालं आणि ज्यावेळी याचं लार्ज स्केल इम्प्लिमेंटेशन होईल त्यावेळी तर जगातला सगळा CO2 म्हणजे सध्या सुरू असलेल्या कार्बन इमिशनचा पूर्ण प्रॉब्लेम संपून जाईल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या वरती एक मोठं सोल्युशन ठरू शकेल. बिलकुल, माझं तर एक्झॅक्टली हेच म्हणणं आहे की हे असं वन ऑफ द बेस्ट सोल्युशन आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी. आणि ग्लोबल वॉर्मिंग हा आपल्या मनुष्याच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. पण पाहिजे तेवढं इन्व्हेस्टमेंट, पाहिजे तेवढं लक्ष आपण त्याच्यात घालत नाही आहे. जसं बाकीच्या फॅन्सी टॉपिक्सवर आहेत तेवढं या टॉपिकवर नाही आहे. जबकी हे जर खरंच सक्सेसफुल झालं तर पूर्ण जगामधला CO2 तुमचा CO2चा एक एनर्जी सोर्स होणार, कार्बन सोर्स होणार. जे वेस्ट आहे ते वेल्थ होणार. त्याच्यामुळे मला वाटतं की याच्यावर अजून जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि जास्त रिसर्च करायला पाहिजे. पण सर हे तर जगभराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या विषयावर तुम्ही संशोधन केलंय. तर जगभरातून तुमच्याकडे कशा प्रतिक्रिया आल्यात आतापर्यंत? जगातल्या लोकांनी या सगळ्याची संपूर्ण जगानेही दखल घेतलेली आहे का? हो, खूप सारं अप्रिसिएशन झालं आहे. मला मागच्या वर्षी फॉलिंग वॉल्स मिळाला होता जर्मनीमध्ये अवॉर्ड. त्याच्या आदल्या वर्षी आयुपॅकनी सुद्धा आमच्या वर्कचं सेलिब्रेट केलं होतं. कारण आम्ही जो रिसर्च करतो हा फक्त इंडिया पुरता नाही आहे ना. आता जर हे सोल्युशन सक्सेसफुल झालं तर हा पूर्ण जगभर त्याचा फायदा होईल. तर सपोर्ट तर खूप आहेत. बाकीच्या देशामध्ये लॅब रिसर्च टू कमर्शियल रिसर्चला जास्त सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ते लोक जास्त सक्सेसफुल होतात. आपल्या देशामध्ये ते थोडंसं कमी आहे. पण जर आपल्याला खरंच सेल्फ रिलायंट इंडिया, आत्मनिर्भर भारत जर खरंच सक्सेसफुल करायचं असेल तर आपल्याला याच्यावर जास्त लक्ष देऊन जास्त सपोर्ट करायला पाहिजे. तसं जर झालं तर आपण टेक्नॉलॉजी तयार करू आणि बाकीचे देश आपल्याकडून टेक्नॉलॉजी घेऊ शकतील. नाही, मी त्याच प्रश्नावर येणार होतो की यवतमाळ सारखा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील एका गावातून तुम्ही तुमचा प्रवास सुरू केलात आणि तिथून जगभरावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत ते सुद्धा केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये तुम्ही एक संशोधन केलं. तर हा प्रवास नेमका कसा होता? कोणकोणते अडथळे आले आणि भविष्यातल्या पिढींना ते येऊ नये असं कोणत्या अडथळ्याबद्दल वाटतं विशेषतः? अडथळे तर खूप आलेत, राईट. एखाद्या विलेजमध्ये मी ज्या गावामध्ये शिकलो त्या स्कूलमध्ये तर एकच बिल्डिंग होती. म्हणजे तुम्ही जेव्हा 7व्या वर्गात जाल तेव्हा बिल्डिंगमध्ये बसू शकता, अदरवाईज झाडाच्या खाली आणि ते छोटे छोटे जे राहतात त्याच्या खाली आम्ही बसायचो. पण मला वाटतं इट्स हार्डवर्क, मोटिवेशन आणि एक असं मोठं स्वप्न की काहीतरी आपण करू शकतो इरेस्पेक्टिव्ह ऑफ की तुम्ही कुठे आहात, राईट. चॅलेंजेस तर खूप आहे. सगळ्यात मोठं चॅलेंज मला जे लागलं की माझं सगळं एज्युकेशन मराठीमध्ये होतं 10वीपर्यंत. आणि सायन्स म्हटलं की सडनली एव्हरीथिंग इज सायन्स. जेव्हा मी सायन्सला गेलो तेव्हा तर मला कळत होतं काय होत आहे, समजत होतं, पण बोलता येत नव्हतं किंवा लिहिता येत नव्हतं. आणि तो सगळ्यात मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी. बट ऑब्व्हियसली जर आपण मेहनत केली आणि एकदा त्या चॅलेंज केलं की नाही आपण करू शकतो तर आयडियली ते होऊ शकतं. माझ्यासाठी सुद्धा हे कधी कधी मला एक ड्रीमच वाटतं की बाबा आपण त्या गावातून TIFR आणि इथं कसं काय आलो. बट आय थिंक इट्स द ड्रीम अँड हार्डवर्क अँड डेडिकेशन, आय गेस. पण असं लहान मुलांना विचारलं की मोठं झाल्यावर काय व्हायचंय तर असं सायंटिस्ट व्हायचं असं त्यावेळी वाटायचं का तुम्हाला? आज तुम्ही सायंटिस्ट झालेला आहात तर. आयडियली नाही. माझा सगळ्यात पहिला ड्रीम होता की टीचर व्हायचं. टीचर नंतर हळूहळू जेव्हा सायन्समध्ये जास्त इंटरेस्ट व्हायला लागला मग म्हटलं की नाही आपण लेक्चरर होऊया. मग जेव्हा मी PhD केली तेव्हा लक्षात आलं की नाही सायन्समुळे आपण खूप सारा सोसायटल इम्पॅक्ट आणू शकतो. माझा मेन ऑब्जेक्टिव्ह ऑलवेज होता की आपण असं काहीतरी करूया की ज्याच्यामुळे सोसायटीचा सुद्धा फायदा होईल. मग ड्युरिंग द PhD माझं ठरलं की नाही आपण आता सायंटिस्ट व्हायचं. आणि म्हणून मग मी बाहेरच्या देशात जाऊन अजून जास्त ट्रेनिंग घेतली आणि अजून जास्त प्रोफेशनल वे ऑफ डुईंग द सायन्स ते सगळं शिकलो आणि तसं ते समोर घडत गेलं ऑटोमॅटिकली. त्यासाठी त्यावेळी या सगळ्यासाठी आर्थिक व्यवस्था या काही तशी त्या सगळ्या बाबतीत काही आव्हानं होती का? हो, तर माझे आई वडील शेतकरी आहेत. तर लहानपणी तर होतेच फायनान्शियल हे. पण आफ्टर MSc जेव्हा मी PhD ला गेलो तेव्हा मला फेलोशिप मिळाली इंडियन गव्हर्नमेंटची. त्याच्यामुळे तिथे तो हे झाला. नंतर मग आफ्टर PhD मॅक्झिमम टाईम मला फेलोशिप मिळाली. फ्रान्समध्ये फेलोशिप मिळाली, अमेरिकेला फेलोशिप मिळाली. त्याच्यामुळे ते तसा काही तेवढा तो त्रास नाही गेला. आणि नंतर तर मग जॉबच सुरू झाला आहे. हा पुरस्कार तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? इतका मोठा मानाचा बहुमान मिळालेला आहे देशभरातला. तर आय थिंक पहिलं माझ्या आईवडिलांना. कारण आमच्या त्या विलेजमध्ये जनरली एकतर लोक बिझनेस करणार किंवा शेती करणार, दोनपैकी एक. पण त्यांनी माझ्यामध्ये बघितलं असेल की नाही तू शिक आणि समोर जा. तर त्यांच्यामुळे त्यांचं जे एक दिव्य दृष्टी होती त्यावेळेस जेव्हा मला वाटत नसेल की मी असं काही करू शकतो तेव्हा त्यांनी डायरेक्शन दिलं. आणि माझ्या वडिलांनी नेहमी एक स्टेप समोर जायला पुश केलं. जेव्हा खूपदा असं मला वाटायचं की नाही आता मी PhD नाही करणार आहे, लेक्चरर होणार. ते म्हटले नाही PhD कर, PhD झालं बाहेर जा. सो हे एक जे डायरेक्शन होतं ते त्या दोघांनी मिळून दिलं. आणि नंतर जेव्हा इंडियामध्ये आलो
आणि माझं नवीन लॅब ग्रुप सुरू केला TIFR मध्ये. तो एक खूप मोठा चॅलेंज असतो इंडियामध्ये स्वतःचा ग्रुप तयार करणे. पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही अनफॉर्च्युनेटली. तेव्हा मग माझ्या वाईफनी डॉक्टर, ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तिने सुद्धा खूप सपोर्ट केला. म्हणजे मी असं होतं की कम्प्लिटली डेडिकेटेड फॉर माझा जॉब, आणि बाकी सगळे जे पर्सनल असतात, फॅमिली असतात, ती सगळं माझ्या वाईफनी टेक केअर केलं. त्याच्यामध्ये दोन व्यक्ती मिळून आम्ही हे सगळं अचीव केलं असं म्हणता येईल. फ्युचर जनरेशन्सना काय सांगाल सर, जे या क्षेत्रामध्ये काही ना काही रिसर्च करू इच्छित आहेत, आणि दुसऱ्या बाजूला कायम आपल्याकडे जी एक तक्रार असते की आपल्याकडे रिसर्च होत नाहीये, फंडामेंटल फक्त जॉब ओरिएंटेड शिक्षण होत आहे, तर त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल आजच्या निमित्ताने? हो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्याकडचे जनरली जे हुशार विद्यार्थी असतात त्यांचं असतं की एकतर इंजिनिअरिंग करायचं किंवा डॉक्टर व्हायचं, राईट. जर तुम्ही हुशार नसाल तरच सायन्सला जायचं, एक अनफॉर्च्युनेटली एक असं माइंडसेट बसलाय. पण तुम्ही जर बघाल अवतीभोवती, जर मॅक्झिमम जे चॅलेंजेस सोसायटी फेस करते त्याचा उत्तर सायन्समध्ये आणि रिसर्चमध्येच आहे. ग्लोबल वॉर्मिंग इज वन ऑफ द एक्झाम्पल, राईट. तुम्ही कोविड वॅक्सिन बघा, राईट, स्पेस बघा, मॅक्झिमम यांचे जे सोसायटल चॅलेंजेस त्याचं उत्तर सायन्समध्येच आहे. तर मला वाटतं की आपलं ड्रीम सोसायटल सर्व्हिस असायला पाहिजे. ते जर झालं तर मला वाटतं तुम्ही जास्त सायन्सकडे लक्ष द्याल, आणि ट्रू सायन्स रिसर्च करण्याची क्वालिटी आपण वाढवायला पाहिजे. जास्त चांगलं हाय क्वालिटी फंडामेंटल रिसर्च करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारे TIFR सारखे इन्स्टिट्यूट ओपन करायला पाहिजे. का बरं एकच TIFR, राईट, किंवा 2-3 आमचे सेंटर्स आहेत, पण मला वाटतं की TIFR सारखे खूप सारे इन्स्टिट्यूट आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर तयार झालेत तर अजून सायन्सला अजून जास्त इम्पॉर्टन्स येऊ शकतो, आणि जास्त टॅलेंटेड स्टुडंट्स जे आहेत, जे इंजिनिअरिंग आणि डॉक्टरकडे जातात, होपफुली ते सायन्स ॲज अ करिअर घेणार. सर, अजून एक शेवटचा प्रश्न. तुम्ही बाहेरच्या देशातही काम केलं, आपल्या देशातही तुम्ही आता इन्स्टिट्यूटमध्ये काम करताय, रिसर्च केला. तुम्हाला काय फरक जाणवला इतर देशांमध्ये आणि आपल्या देशाचं पाहताना? आपला देश खरंच त्या सगळ्या गोष्टी आता सिरियसली घेतोय की आजही पूर्वीसारखीच परिस्थिती आहे? बाहेरच्या देशात जरा जास्त चांगलं आहे. ऑब्व्हियसली लाईफ इज फार बेटर. जास्त सपोर्ट मिळतो, जास्त अप्रिसिएशन होतं, आणि सायन्स मेन असतो रादर दॅन द ॲडमिनिस्ट्रेशन. आणि आपल्या देशामध्ये थोडंसं अजूनही चॅलेंजिंग आहे, फ्रँकली स्पीकिंग. पाहिजे तसं नाही आहे. म्हणजे सायंटिस्टला पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही, पाहिजे तशी फंडिंग, पाहिजे तसा इन्फ्रास्ट्रक्चर, आणि मग खूप सारे आमचे जे प्रोटोकॉल्स आहेत, कोणत्या गोष्टी परचेस करायच्या आहे, किंवा खूप सारे कॉम्प्लिकेटेड प्रोटोकॉल्स आहेत गव्हर्नमेंटचे, ते थोडं सिम्प्लिफाईड करायला पाहिजे. आणि म्हणजे जो सध्या सपोर्ट मिळता, मला वाटतं त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त सपोर्ट मिळायला पाहिजे, तर कुठे आपण कॉम्पीट करू शकू वेस्टर्न वर्ल्डसोबत. चायना बघा, आपल्या मागून सुरू झाली आणि कुठे गेला. सिम्पल रिझन, बिकॉज ऑफ द सपोर्ट. अदरवाईज आपल्या इंडियन लोकांमध्ये जेवढा टॅलेंट आहे, जेवढं पोटेन्शियल आहे, तेवढं मला वाटत नाही कोणीकडे असेल. आपले स्टुडंट जे आहेत, आमच्याकडे जे सायन्सचे स्टुडंट आहेत, दे आर एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. म्हणजे सगळं आहे आपल्याकडे. एक जे सगळ्यात मेन काय असतं सायन्स किंवा याच्यामध्ये, बुद्धी, राईट, तुमची विचार करण्याची क्षमता, आणि मग नवीन नवीन एक्सपेरिमेंट करण्याची क्षमता, ती आमच्याकडे आहे. आमच्याकडे काय नाही आहे तर फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, सपोर्ट. पाहिजे तसं नाही आहे, ऑब्व्हियसली आहे, पण पाहिजे तसं नाही आहे. ते जर झालं तर आपण खूप मोठं काम करू शकू, आणि आपलं जे एक मेन उद्देश आहे आत्मनिर्भर भारत, जे मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे, ते आपण अचीव करू शकू. आज आपण नॅशनल स्पेस डे सेलिब्रेट करतोय देशपातळीवर. पहिल्यांदा विज्ञान पुरस्कार सुद्धा त्याचेही नंबर्स वाढवण्यात आलेत. या सगळ्या प्रयत्नातून खरोखर परिस्थिती बदलेल असं वाटतंय, हळूहळू स्थिती सुधारेल असं आहे? मी तर पॉझिटिव्ह आहे, होपफुल आहे की सुधारेल. म्हणजे सगळ्यांनाच, आयडियली सगळ्यांनाच वाटतं की सुधारायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे आपल्या सोसायटीवर इम्पॅक्ट होईल. आय होप की ते लवकर होईल, कारण वेळ सुद्धा महत्त्वाची आहे, राईट. मतलब यू कॅनॉट जस्ट वेट अँड वॉच, तर ते लवकर करायला पाहिजे. तर आपल्यासोबत होते डॉक्टर विवेक पोलशेट्टीवार, ज्यांनी म्हटलंय की भारतातली स्थिती लवकरात लवकर नक्कीच सुधारली पाहिजे, आणि ज्या पद्धतीने वैज्ञानिकांना विज्ञानामध्ये संशोधनाची आवड आहे, केवळ नोकऱ्या निर्माण करणारं क्षेत्र म्हणून इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर्सकडे न वळता प्युअर सायन्सेसना सुद्धा विद्यार्थ्यांनी तितकंच गांभीर्याने घेतलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.